हाय हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर मस्त आपण हैदराबाद स्टाईल मटन दम बिर्याणी कशी बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। हे अर्धा किलोच्या प्रमाणात मी बनवणार आहे। या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा। खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी हैदराबादी मटन दम बिर्याणी बनवून तयार होते। खायला खूपच टेस्टी आणि भारी लागते। घरच्या घरी मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते। चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मटन छान असं मॅरिनेट करून घेऊयात आपण। अर्धा किलो मटणासाठी मी पाव किलो साधारण दही घेतलेलं आहे। हे दही आपण छान असं मटनला छान असं मॅरिनेट करून घेणार आहोत। पाव किलो दही, अर्धा किलो मटन आहे। आता त्यामध्ये हे टाकलेलं आहे, पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 5-7 कट करून मधून। नंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत आपण। मस्त असं मटण आपण छान असं मॅरिनेट करून घेणार आहोत। इथे अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। नंतर यामध्ये हळद टाकलेली आहे। नंतर लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट टाकलेलं आहे। नंतर यामध्ये खडे मसाले ॲड केलेले आहेत। 2 विलायची टाकलेले आहेत। लवंग 2-3 लवंग टाकलेले आहे। काळी मिरी आहे, 6 जिरे आहे आणि जिरे आहेत। आणि नंतर अद्रक, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकलेली आहे। एक 5-6 चमचे पेस्ट असेल। एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1.5 इंच आलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर आहे। मिक्सरला लावून छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ती 4-5 चमचे पेस्ट टाकलेली आहे। नंतर मटन दम बिर्याणी एव्हरेस्टचा टाकलेला आहे 1 चमचाभर। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता छान हे मॅरिनेट करून घेऊयात आपण मटनला। आणि हे मॅरिनेट करून साधारण आपल्याला 2 तास तरी ठेवायचे आहेत। जितकं जास्त वेळ ठेवाल तितकी छान अशी बिर्याणी मस्त बनून तयार होते। इथे मी साधारण 3 ते 4 तास ठेवलं होतं। इथे छान असं मटनला मी छान हे मॅरिनेशन करून घेत आहे मटनला। इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली होती। एकदा नक्की ह्या पद्धतीने रेसिपी ट्राय करा, हॉटेलपेक्षाही भारी मस्त झाली होती। इथे छान असं मॅरिनेट करून झालेलं आहे। आता ह्याला आपण 2 किंवा जितकं जास्त वेळ ठेवाल तितकी बिर्याणी टेस्टीच होणार आहे। इथे मॅरिनेशन करून झालेलं आहे, ते साईडला ठेवलेलं आहे। आता आपण मस्त बिर्याणीचा राईस बनवून घेऊयात। इथे पाहू शकता तुम्ही, एक पातेलं घेतलेलं आहे। अर्धा किलो मटनसाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। इथे मस्त खडे मसाले टाकलेले आहेत, पुदिन्याची पानं टाकलेली आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे, अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। आणि नंतर बिर्याणी राईस मी 20 मिनटं भिजवून घेतला होता, तो देखील ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण। आणि याला छान अशी उकळी आल्यानंतर जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ना, बिर्याणी राईस आहे ना, तो यामध्ये ॲड करणार आहोत। ॲड करत आहे मी आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत हा बिर्याणी राईस आपण बनवून घेणार आहोत। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे तूप ॲड करणार आहोत, त्यामुळे मस्त अशी टेस्ट येणार आहे बिर्याणी राईसला। छान असा भात शिजत आहे, पाहू शकता तुम्ही। याला आपण 80% शिजवून घेणार आहोत ह्या राईसला। याच्यावर झाकण ठेवून 80% हा राईस आपण शिजवून घेणार आहोत। इथे पाहू शकता झाकण ठेवलेलं आहे। मस्त असा 80% आपण बिर्याणी राईस शिजवून घेतलेला आहे। आता एका चाळणीमध्ये ह्याला काढून घेऊयात आपण। इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये चाळण ठेवलेली आहे। आता त्यावर हा राईस आपण हे करून घेणार आहोत, म्हणजे ओव्हर कुक नाही होणार। इथे राईस काढून घेतलेला आहे चाळणीमध्ये। अगदी मोकळा सुटसुटीत असा पांढरा शुभ्र बिर्याणी राईस बनून तयार झालेला आहे। आता मस्त आपण मटनची हे बनवणार आहोत, मटन मसाला। आता जे मॅरिनेट करून घेतलं होतं ना मटन, ते यामध्ये टाकणार आहोत। तेल थोडंसं जास्त लागतं, 7-8 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं की उभा कट केलेला कांदा टाकलेला आहे। साधारण 3 कांदे मी उभे कट करून घेतले होते, मोठ्या साईजचे। छान असं मिक्स करून घेतलेले। नंतर यामध्ये परत 4 ते 5 चमचे हे टाकलेले आहे, अद्रक, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे।
नंतर 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. टोमॅटो देखील मोठ्या साईजचेच होते. 3 कांदे आणि 3 टोमॅटो. छान आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण तेलामध्ये. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही प्रोसेस करायची आहे. मीठ देखील थोडंसं टाकणार आहोत, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजेल. आणि मीठ हे थोडंसं वेतानंच टाकायचं आहे, कारण की आपण मॅरिनेट करताना देखील मीठ टाकलेलं आहे आणि नंतर राईस शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे आणि आत्तासुद्धा मीठ टाकलेलं आहे. मीठ हे थोडंसं बेतानंच ॲड करा. आता मटण देखील आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे, मॅरिनेशन केलेलं. छान असं ह्याला शिजवून घेऊयात. साधारण अर्धा तास लागतो. पातेल्यामध्ये मी शिजवत आहे. मस्त असं अर्धा तास मी मटण शिजवून घेतलेलं आहे. मस्त हा मसाला बनवून तयार झालेला आहे बिर्याणीचा. मस्त मटण देखील शिजलेलं आहे. छान तेल देखील सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त हा बरिस्ता देखील मी करून घेतला होता. आता मस्त आपण लेअरिंग करून घेऊयात. इथे साधारण आता जो आपण बिर्याणीचा राईस शिजवून घेतला ना, तो भात आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि हे भाताची लेअरिंग करून घेत आहे मी. नंतर ह्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कट केलेली बारीक. नंतर पुदिन्याची पानं टाकलेली आहेत थोडीशी. आणि जो कांदा आपण तळून घेतला होता ना, तो कांदा देखील आता थोडासा ॲड करायचा आहे आपल्याला. इथे ॲड करत आहे. मस्त असं लेअरिंग करून घेत आहे. इतकी टेस्टी आणि अप्रतिम झाली होती, काय सांगू तुम्हाला. एकदा पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा. नंतर एक 2 ते 3 चमचे तूप ॲड केलेलं आहे. नंतर जे केसर आणि दूध मी गरम दुधामध्ये केसरचे पानं हे केसर टाकलं होतं. ते साधारण एक तासभर छान असं केसर दुधामध्ये भिजवून घेतलं. ते 4 चमचे टाकलेले आहेत. केसरचं दूध 4 चमचे टाकलेलं आहे. नंतर तीच प्रोसेस करायची आहे. राईस टाकलेला आहे. नंतर यावर पुदिन्याची पानं टाकायची आहेत आपल्याला. तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि जे केसरचं दूध घेतलेलं आहे ते आणि तूप टाकायचं आहे. मस्त ही लेअरिंग करून झालेली आहे. जे राहिलेलं दूध होतं ते देखील मी आता ॲड केलेलं आहे. आणि यामध्ये कलरसुद्धा ॲड केलेला आहे. केशरी कलर ॲड केलेला आहे आणि येलो कलर ॲड केलेला आहे. तो देखील टाकलेला आहे मस्त राईसवर, बिर्याणीवर. आणि कलर टाकणं अगदी ऑप्शन आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडेल तर स्किप करू शकता. मस्त आता याच्यावर तवा ठेवूयात आपण गॅसवर. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची सुरुवातीला 5 मिनटं. आणि नंतर जो बिर्याणीचा टोप आहे ना, ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि मस्त ह्याला 20 मिनटं दम द्यायचा आहे. याच्यावर असं पॅक बसणारं मी झाकण ठेवलेलं आहे. त्याच्यावर खलबत्ता ठेवलेला आहे. 20 मिनटं मस्त असा दम दिलेला आहे. इथे पाहू शकता 20 मिनटं झालेली आहेत. आपण ओपन करून पाहूयात. मस्त असा दम देऊन झालेला आहे बिर्याणीला. पूर्ण घरामध्ये याचा सुवास दरवळत आहे. खूप टेस्टी ही बिर्याणी झाली होती. मटन दम बिर्याणी हैदराबादी स्टाईल. ते पाहू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे आणि शिवाय ज्युशी अशी बनवून तयार झाली. एका प्लेटमध्ये मी तुम्हाला हे काढून दाखवते. पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा राईस झालेला आहे, बिर्याणी राईस. आणि मटण देखील मस्त असं मऊ सुजलेलं आहे. मऊ शिजून तयार झालेलं आहे. इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी बिर्याणी तयार झाली होती. पाहू शकता मस्त असं मी ताट वाढत आहे. इथे मस्त आपलं ताट वाढून तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर किचन क्वीन हा मराठी चॅनेलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू.